नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। तर आता शाळेला सुरुवात झालेली आहे आणि मुलांच्या डब्याला काय द्यायचं हा रोजचाच आयांना पडणारा प्रश्न आहे आणि मुलं देखील रोज रोज नवीन पदार्थासाठी हट्ट करतात। तर काही शाळांमध्ये 2 टिफिन असतात, छोटी सुट्टी आणि मोठी सुट्टीसाठी। तर काही शाळांमध्ये कंपल्सरी पोळी भाजी असं द्यावं लागतं। तर माझ्या मुलाला सुद्धा 2 डबे कंपल्सरी असतात, एक छोटी सुट्टी आणि एक मोठी सुट्टी। तर मी रोज त्याला नवीन काहीतरी पदार्थ बनवून देत असते आणि ते हेल्दी आणि पौष्टिक असेलच याचा प्रयत्न करते। डब्याला द्यायला बरेच पदार्थ असतात, पण ते मुलांना आवडले पाहिजे किंवा ते पौष्टिक असायला सुद्धा पाहिजे। मिस्टरांचा आणि मुलाचा डबा दोन्ही एकत्रच करून घेते। तर त्यासाठी मी इथे दोघांनाही होईल आणि दोघांच्याही आवडीचं असं पदार्थ बनवत असते। तर आज पोळी भाजी नव्हती, त्यामुळे मी आज थालीपीठ आणि साबुदाणा खिचडी असे 2 पदार्थ बनवणार आहे। तर मी एक काकडी घेतलेली आहे। तर काकडी थोडीशी कडू असते, तर त्यासाठी अशा प्रकारे घासून घ्यायचं, म्हणजेच जो काकडीचा कडवटपणा आहे तो निघून जातो। तर त्यासाठी मी काकडीचं वरचं साल काढणार नाही, कारण हे काकडी कोवळी आहे। त्यासाठी मी पूर्ण सालासकटच त्याला किसून घेणार आहे काकडीच्या थालीपीठासाठी। तर मी थोडीशी आधी पूर्वतयारी करून घेते, रात्री भाज्या वगैरे कापून ठेवते। त्याचप्रमाणे काकडीचे थालीपीठ जर करायचे असेल तर रात्रीच मी काकडी किसून वगैरे ठेवते, म्हणजे सकाळी तेवढा वेळ वाचतो आणि बाकी काही पदार्थ करायचे असेल तर ते वेळेवर होते सुद्धा। तर त्यासाठी तर आता मी काकडी व्यवस्थित किसून घेणार आहे। काकडी किसून झाल्यानंतर एका बॉलमध्ये मी काढून घेणार आहे हे सर्व मिश्रण आणि त्यामध्ये सर्व साहित्य मिक्स करून थोडा वेळ तसंच ठेवून द्यायचं आहे। नंतर त्याचे थालीपीठ करायचे आहे। तर यामध्ये मी तीळ, ओवा टाकणार आहे। थालीपीठाला जास्त काही साहित्य लागत नाही, झटपट होते। तर मी हे ओवा तीळ स्वच्छ करूनच ठेवते आणि ओवा थोडासा भाजून ठेवते आणि तीळसुद्धा थोडेसे भाजून ठेवते, कारण पराठ्याला वगैरे नेहमी लागतं त्यासाठी। तर तीळ, ओवा, हळद आणि मी आलं, लसूण आणि मिरची, कोथिंबीर याची पेस्ट करून घेतलेली आहे। थोडंसं जाडसर ठेवलेलं आहे आणि यामध्ये तिखट अजिबात टाकलेलं नाही। तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता। तर मी ते थोडंसं टाकलेलं आहे, जास्त टाकलेलं नाही, कारण मी मुलासाठी वगैरे करते तर कमी तिखट करते। तर त्यासाठी ऑफिसचा आणि स्कूलचा दोन्ही टिफिन मी एकत्रच बनवून घेते, दोघांच्या आवडीचं असतं त्यासाठी। तर काकडीचे थालीपीठ खायलाही तेवढेच छान लागतात आणि पौष्टिकसुद्धा असतात। तर त्यासाठी तर इथे मीठ टाकून घेतलेलं आहे चवीपुरतं। त्यानंतर यामध्ये 2 ते 3 चमचे बेसन टाकायचं आहे। तर तुम्हाला बेसन नसेल टाकायचं तर तुम्ही नाही टाकलं तरी चालते, पण बेसनाने थालीपीठ खमंग लागतं आणि छान असं चविष्ट होतं। आणि गव्हाचं पीठ 4 ते 5 चम्मच टाकलेलं आहे। या काकडीच्या पाण्यामध्येच आपल्याला हे सर्व मिक्स करायचं आहे, एक्स्ट्रा पाणी जास्त टाकायचं नाही, जसं लागेल तसंच पाणी आपल्याला टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघू शकता याप्रमाणे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। जे काकडीचं पाणी सुटलेलं आहे त्याच पाण्यात आपल्याला सर्वात आधी मिक्स करून घ्यायचं आहे आणि लागेल तसं यामध्ये पाणी ॲड करायचं आहे। तर आपल्याला पराठे करायचे नाही, थालीपीठ करायचे आहे आणि ते सुद्धा थापून करायचे आहे। तर त्यासाठी तर व्यवस्थित मिक्स करून मुरण्यासाठी 10 ते 15 मिनटं जसा वेळ असेल तसं ठेवून द्यायचं आहे। तर बघा मी 10 मिनटं तसंच ठेवणार आहे। त्यानंतर साबुदाणा खिचडीची तयारी करून घेणार आहे। थालीपीठाचं मिश्रण मुरेपर्यंत मी इथे साबुदाणा खिचडीची तयारी करून घेते आहे। साबुदाणा मी रात्री भिजत टाकलेला होता, त्यामुळे मऊसूत असा साबुदाणा झालेला आहे। त्यानंतर मी आता इथे मिरची घेतलेली आहे, मिरची कट करून घेणार आहे। तर तुम्ही बारीकसुद्धा करून टाकू शकता। तर मी इथे मोठी मोठी मिरची कापून टाकते आहे, कारण माझा मुलगा खात नाही, काढून टाकतो, तर त्यासाठी तर लगेच पटापट निघावं यासाठी मी मोठे मोठे तुकडे करते आहे। थोडीशी कोथिंबीर, उपवासाला
चालते किंवा तुम्ही खात असाल तर टाका, नाही टाकले तरी चालते. तर मी उपवासासाठी पण एकदाच सकाळी बनवून घेते. त्यानंतर मी थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे आणि एक बटाटा बारीक चिरून घेणार आहे. तर मी इथे उकडलेला बटाटा टाकत नाही, असाच बटाटा बारीक चिरून टाकते, कारण यानेच खिचडी छान लागते. भाज्या कट करेपर्यंत आपलं तेल गरम होत राहते. तर इकडे मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं. आता तेल गरम झालेलं आहे. त्यानंतर आता आपण साबुदाणा खिचडीची तयारी करून घेऊया. तर सर्वात अगोदर मी तेल गरम झाल्यावर जिरं, कढीपत्ता आणि मिरची टाकून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला बारीक चिरलेले बटाटे टाकायचे आहे. बटाटे टाकल्यानंतर थोडंसं परतून घ्यायचं. त्यानंतर थोडंसं चवीपुरतं यामध्ये मीठ टाकून घ्यायचं. अगदी थोडंच टाकायचं या बटाट्याला चव येण्यापुरती. त्यानंतर मिक्स करून थोडंसं बटाटे शिजेपर्यंत झाकून ठेवायचं 1 मिनिटभर. 1 मिनिटानंतर झाकण काढून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये साबुदाणा टाकून घ्यायचा. तर बघा किती मोकळा झालेला आहे साबुदाणा. रात्री साबुदाणा भिजत टाकल्यामुळे छान मुरतो सुद्धा आणि छान मोकळा व्हायला मदत होते. तर त्यासाठी यामध्ये मी साबुदाणा टाकलेला आहे. त्यानंतर मी शेंगदाण्याचं कूट वगैरे आधीच करून ठेवते, कारण वेळेवर घाई होत नाही. तर त्यासाठी काही जी आहे ती पूर्वतयारी आधीच करून ठेवते आणि उद्या काय बनवायचं आहे त्याचीसुद्धा तयारी मी आधीच करून घेते. थोडासा लिंबाचा रस यामध्ये टाकलेला आहे. त्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं आहे. मीठ आधी थोडंसं टाकलेलं होतं, तर थोडं कमीच टाकायचं आहे, कारण आधी आपण बटाटे शिजताना टाकलेलं होतं. तर साबुदाणा खिचडी आता तिकडे वाफ येईपर्यंत आता इथे मी थालीपीठं करून घेते. मी एक पॅन ठेवलेला आहे गॅसवर, थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि आता जे आपलं याचं मिश्रण आहे त्यामध्ये थोडंसं घट्टसरपणा होता, तर त्यामध्ये थोडंसं पाणी मी टाकलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेते आहे. बघा, आपण हाताने फिरवू शकू एवढं पातळ करायचं आहे. तर बघा या प्रकारची कन्सिस्टन्सी पाहिजे. तर आता मी 1 चमचाभर यामध्ये तव्यावर टाकून घेतलेला आहे आणि व्यवस्थित पाण्याचा हात घेऊन पसरवून घ्यायचं आहे. तर गॅस अगदी कमी ठेवायचा आहे, नाहीतर चटका लागण्याची शक्यता असते. तर तुम्हाला हाताने फिरवायची सवय नसेल तर तुम्ही चमच्याने सुद्धा गोल फिरवू शकता, पण चमच्याने जाडसर असे होतात. तर त्यासाठी हाताने व्यवस्थित पसरवण्यात येते. तर आता मी पसरवून घेतलेलं आहे आणि यावर 2 मिनिटं झाकण ठेवून एक साईड व्यवस्थित शिजू द्यायची आहे. तर बघा एक साईड व्यवस्थित शिजलेली आहे. त्यानंतर आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे. तर बघा अगदी छान झालेलं आहे थालीपीठ, कुठेही चिकटलं नाही किंवा काही नाही, व्यवस्थित शिजलेलं आहे एक साईड. गॅस अजिबात मोठा करायचा नाही, कमी गॅसवर व्यवस्थित दोन्ही साईडनी शिजू द्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे छान खरपूस आपलं थालीपीठ बनून तयार आहे. तर मी एक काढून घेते आहे आणि दुसरंसुद्धा यावर व्यवस्थित पसरवून घेते आहे. तर बघा दुसरंसुद्धा पसरवून दाखवते. पाण्याचा हात घेऊन आपल्याला व्यवस्थित करायचं आहे. आपल्याला जेवढे पातळ किंवा जाड जसं पाहिजे तसं त्याप्रमाणे आपण करू शकतो. तर कमी गॅसवरच आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे. गॅस मोठा करायचा नाही, नाहीतर जळण्याची शक्यता असते आणि आतमधून कच्चे राहतात. तर त्यासाठी बेसन टाकल्यामुळे या थालीपीठाचा कलर आणि चवसुद्धा दुप्पट वाढते. तर त्यासाठी यामध्ये कमी साहित्य आणि तेवढेच पौष्टिक असं हे थालीपीठ बनवून तयार होते. तर बघा आता आपले थालीपीठ आणि साबुदाणा खिचडी दोन्ही तयार आहे. तर मी ही ग्रीन चटणी आधीच बनवून ठेवली होती, तर मी थालीपीठाबरोबर ग्रीन चटणीसुद्धा देणार आहे. आणि छोट्या सुट्टीसाठी साबुदाणा खिचडी आणि बर्बन बिस्किट यामध्ये टाकलेले आहे. तर या दोन्ही रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या आणि या दोन्ही रेसिपी खूप वेळ लागलेला नाही, तर अगदी झटपट असा टिफिन आपला बनून तयार आहे आणि तेवढाच हेल्दीसुद्धा आहे. तर तुम्हाला या दोन्ही रेसिपी कशा वाटल्या ते मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि अशाच नवनवीन टिफिन रेसिपीबरोबर भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.